जनतेची प्रॉपर्टी, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित करून देण्याचा विचार करते आहे। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी, आमचं सरकार हे या ठिकाणी प्रचंड मजबूतीनं या ठिकाणी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करत आहे। मायक्रो झोनिंग जे आहे ते सुरू आहे मुंबईच्या त्याच्या संदर्भात नागरिकांना काय फायदे होणार? आमचं नोंदणी मुद्रांक विभाग मायक्रो झोनिंगचा कायदा आणता आहे, सुरू झालेला आहे। मुंबईमध्ये प्रत्येक घराचं मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे, ठाण्याचं करणार आहे। आज 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर किंवा 500 मीटर बाय 500 मीटरच्या स्क्वेअरला झोन आहे। त्यामुळं त्या झोनमध्ये 500 स्क्वेअर मीटर बाय 500 स्क्वेअर मीटर झोनमध्ये सर्वात जी महागडी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा जो रेडी रेकनर आहे तो सर्वांना लागतो, छोटा असो की मोठा असो। त्यामुळं छोटं घर असेल त्याचे रेट हे न परवडणारे असतात रेडी रेकनरचे। त्यामुळं हा एक अन्याय आहे। प्रत्येक घराचं, प्रत्येक प्रॉपर्टीचं झोनिंग असलं पाहिजे, त्याचा वेगवेगळा रेडी रेकनर असला पाहिजे, हा विचार सरकारने केला आहे। आणि हा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला की प्रत्येक घरांचं झोनिंग, प्रत्येक घराचं सीटीएस आणि त्यांचा वेगळा रेडी रेकनर हा होणार असल्यामुळं आता जे अव्वाच्या सव्वा रेट गरीब माणसाला लागायचे, त्याच्या प्रॉपर्टी लागायचे, ते लागणार नाही। आता यावर्षी मुंबईत आम्ही मायक्रो झोनिंग करतोय, मग नवी मुंबई ठाणेला आम्ही करतोय, पुणे, नाशिक आणि नागपूरला करतोय आणि मग टप्प्याटप्प्याने पुढच्या 3 वर्षामध्ये राज्याच्या सर्व गावामध्ये, शहरामध्ये, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे। 15/10/2024 पूर्वी तुकडेबंदी कायदा आम्ही रद्द केल्यामुळं जे 1000 फूट, 1500 फूट जे काही प्लॉट झाले असतील, घरं झाले असतील, त्यांचे जे कायदेशीर करण्याकरता बंधनं होती ते आम्ही हटवलेले आहेत। आणि त्यामुळे 15/10/2024 पूर्वीची सर्व घरं जे खाजगी मालमत्तेवर आहेत ते कायदेशीर होणार आहे। 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जागेवर ते कायदेशीर होणार आहे। अधिकृत आणि अनधिकृत असं काही निकष असणार आहे मांडली होती मीरा भाईंदरच्या आदिवासी जमिनीसंदर्भात दोषी असल्यावर कारवाई करण्याची, तहसीलदारवरती कारवाई करणे, मात्र अद्याप झालेलं नाहीये, आदिवासींना न्याय मिळत नाहीये, हेही तीन होते। आज एक महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणतो की राज्याने, देवेंद्र फडणवीसच्या सरकारने एक महत्वाचा कायदा केला। आदिवासी वनपट्टाधारक शेतकरी यांची वनपट्टा जो आहे त्याला प्रॉपर्टी कार्ड 7/12 नव्हता, त्यामुळं त्यांना केंद्र सरकार, राज्य सरकारची कुठली योजना मिळत नव्हती। ॲग्रीस्टॅक नाही, पीक विमा योजना नाही, कुठली योजना नाही। पण राज्याने आता ऐतिहासिक निर्णय घेतला की आदिवासी वनपट्टेधारकांना आता स्वतंत्र 7E आणि 12E केला। जसं सर्वसाधारण शेतकऱ्याकरता 7/12 असतो, आता वनपट्टेधारकांना 7E आणि 12E मिळणार। त्यातनं सर्व शेतकऱ्यांना, आता आदिवासी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना सर्व योजना लागू होणार केंद्र राज्याच्या। आणि मीरा भाईंदरमध्ये आम्ही पूर्ण चौकशी केली आहे आणि चौकशी करून त्या ठिकाणी एका केसमध्ये आम्हाला दोष आढळला आहे। त्या दोषामध्ये आम्ही त्याचा रिपोर्ट परवाच कलेक्टरकडून माझ्याकडे आलेला आहे। त्या ठिकाणी तहसीलदारनी चूक केलेली आहे, त्यावर आता आम्ही काही कारवाई करणार आहोत। मी आपल्याला आवर्जून सांगेल, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे। 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। ते काय, त्यांना कुणाच्या घरी राहायचं, कुठं राहायचं त्यांचा अधिकार आहे। दुसरी गोष्ट, ठाण्यामध्ये रविवारी एक कार्यक्रम झाला, एकत्र 3 कार्यक्रम झाले, या 3 कार्यक्रमांमध्ये स्थानिक भाजपचे आमदार म्हणजे गायकवाड, निरंजन गावकरे व महापौर
भाजप महायुती आहे त्यावेळी निवडणुकीच्या वेळी एकत्र आणि अशा वेळी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असतो. दुसऱ्या पक्ष आवडला गेला असं आहे की याबद्दलचा स्थानिक जे इश्यू आहेत ना, त्या स्थानिक इश्यू आहेत, स्थानिक आमदार आहेत, माननीय पालकमंत्री आहेत, ते बसून सोडवतील. मला विश्वास आहे की माननीय एकनाथजी प्रगल्भ नेते आहेत, ते पुढाकार घेतील. स्थानिक जे काही इश्यू असतील त्यावर मी काही बोलणे योग्य नाही आहे. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फी जी आहे ती माफ करण्यात आलेली आहे. मोठा महसूल जो आहे तो महापालिकेने कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आज प्रेझेंटेशन म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुद्रांक शुल्क विभागाचा मंत्री मी असल्यामुळं एकही रुपया डुबणार नाही याची खात्री ठाणेकरला मी देतो आहे. आजच जिल्हाधिकारी कार्यालयात मी प्रेझेंटेशन घेणार आहे आणि ठाण्यामध्ये ज्यांनी मुद्रांक शुल्क बुडवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी गरीब माणसाला जी घरं द्यायची होती ती दिली नसेल, ज्यांनी माळाची घरं बांधली पण गरीब माणसाला जी घरं द्यावी लागतात ती दिली नसेल, जसं नाशिकमध्ये दिली नाही, त्यांची आम्ही पूर्ण चौकशी करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुद्रांक, महसूल आणि लँड रेकॉर्ड या 3 खात्यामध्ये कुणाची गय होणार नाही याची शाश्वती मी देतो आहे. टीडीआरचा जो संदर्भ आहे त्या टीडीआरच्या संदर्भामध्ये असं सांगितलं आहे, अनेकांनी आपल्या देखील नगरसेवकांनी आरोप केले महासभेमध्ये की महापालिकेने व्यवस्थित बाजू मांडली नाही आणि हा टीडीआर जो आधी 2800 कोटींचा सांगत होते तो आता जवळपास 3,500 कोटींपेक्षा जास्त टीडीआर देण्यात आलेला आहे. आज मला नगरसेवक निवेदन देणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या विषयावर सविस्तर चर्चा करेल. गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री याची चौकशी लावेल. आपण मुदतवाढ देणार आहात का? तलाठी भरती आता निघालेली आहे, या संदर्भात काही ज्या ठिकाणी मुदतवाढ मागितली त्या ठिकाणी देऊ. आज मला नागरिकाची 110 निवेदन आली आहे. त्या निवेदनाची बैठक मी कलेक्टर ऑफिसला बोलवली आहे. प्रत्येकाच्या हातात निवेदन दिलं आहे. त्यांनी स्वतः कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे माझ्या सहीचं. जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे की माझ्या सहीने जे निवेदन आलं आहे त्या निवेदनावर जिल्हाधिकारी बैठक घेऊन ते निवेदन अंतिम करतील. नाही, आंदोलनाचे मुद्दे बघावे लागतील, काय मुद्दे आहे. यापूर्वीच मराठा आरक्षण संबंधी राज्य सरकारने प्रचंड पुढाकार घेतला आहे आणि जे काय राहिलं असेल ते आपण पुन्हा करू. पण जरांगे पाटीलचं आंदोलन कशा मुद्द्यावर आहे चेक करावं लागेल, कारण यापूर्वी जे मुद्दे मांडले आहेत ते सरकारने सोडवलेले आहेत.